तरुण मुला विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा, आई वडिलाची सेवा करा, निर्व्यसनी जीवन जगा, तर तुमची लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले आता सध्या. गावागावातला जर जटिल प्रश्न कोणता असेल सध्या, पाण्याचा प्रश्न नाही, अन्नधान्याचा नाही, पैशाचा नाही, प्रश्न एकच, बायकाच भेटाला. आम्हालाच काय काय महाराज आमच्या पोराला पोरी बघा, म्हणजे आम्हाला तेवढेच धंदेत का? तुझं गायबानं बेकार भाजणं त्या लायकीच आहे का? पोरगे बघायच्या मापात बोंबलत फिरते, कोण त्याला बायको देईन र? थोबाडात मावा डाब्यावर जाते, 10 रुपये त्या आई संग भांडणं, बापा संग भांडणं. त्याला बघितलं तर डीजे वाले सुद्धा घाबरत येते, असला ते पियले अंग घाली होतो या लय. आणि कोण अरे करतो तर का म्हणा, बापाच्या इस्टेटीव मजा करणार, स्वतःच्या मनकडे धमक जगाला दाखवा. अशी क्वालिटी कामा, पुरीच्या सोडा, पुरीचा बाप तुमच्या फिता झाला पाहिजे, तो म्हणला पाहिजे जावा एक नंबर आहे, असा जावाय पाहिजे, तिकडून फोन आले पाहिजे, तुमचं हाय का औंदा काय नियोजन. हे करतो तो का म्हणा, बोंबलत काय फिरता. नाही तर सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मध्ये बोला काय मागण्यात, म्हणे आम्हाला बायका द्या. आता तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही काय करता? ते काय रेशन कार्ड, गहू तांदूळ काय फुकट वाटायला काही कशाचं मोर्चाच. आणि लग्न जमिता माझं ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगणे, लग्न जमिताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं व ते कसलं बी असू द्या, समजूनच घेतं, त्याचा लय हाल होत्या. तो त्या आईकडे गेले की आई सारखाच बोलतो, आईला म्हणतो तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतो तुझंच खरं आहे, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. बरं का? आईला बोलावतो, बायकोला रागन, बायकोला बोलावतो, आईला रागन, मित्राला फोन करा तर ते प्यायला पैसे मागत ते, म्हणजे चौकडून जाम झाले, त्याला काही सुधार नाही. त्या मुलांना 3 वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा, प्रेम द्या, प्रेम घ्या, वाण्याने गोड बोला, समाज जिंका. एवढ्या महामारीतून, कोरोनासारख्या 3 लाटातून वाचलं, 2025चा सप्ताह करतो. हे देवाने दिलेला आपल्याला बोनस आयुष्य, कधीतरी देवाचा आभार माना. असणारे फ्रेश बसा बरं सगळे असे जरा, हा जरा ताट जरा हाताने का जेवण जे झाले ते जरा जर मोकळं बसा, हाताने टाळी मुखानं. आम्ही एवढं तासभर तुमच्याकडे काम. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हतं, टाळी वाजवणं विठ्ठल म्हणीना. म्हणलं का टाळी वाजवणं? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोंबलत फिरला मूर्ख, येतात किती जातात किती, हिशोब ठेवा. 10 कामान 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमी तो इच्छिप येतो. बिस्लरी पेन म्हणले दुसरं देण्यात येते. माझी मनापासून प्रताने घोसापुरी तर कुणाच कर्ज नसावं. जरी एखादे वाचलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन ते कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. तो कर्जावाल्याने तर टाळ्याच वाजवल्या. ती म्हणते ना आता का आधार भेटला जेवायला. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं, निमा अर्ध पोरग आहे ना मर्द, परत भरायचा अर्ज, काढायचं कर्ज, पण कीर्तनात प्रसन्न बसायचं. विठ्ठल किती सुंदर नियोजन आहे. गायक सुंदर, वादक सुंदर. हे ज्ञानोबा आहे तुकोबारांचं हे पवित्र व्यासपीठ, सगळे भगवे झेंडे, भव्य धर्म मंडप, फुलांच्या पायघड्यात टाकलेल्या गेट पासून ते इथपर्यंत. तरुण मुलं लय उत्साहित, मग आनंद वाटला. जेवण केलं तिथून इथं येईपर्यंत डायरेक्ट डीजेच लावला होता. हा तुम्हाला खरं सांगतो, माझ्या लग्नात सुद्धा डीजे नव्हता, कारण माझं लग्न सप्त्यात झाले. पण आज जरा तो डीजेचा अनुभव आला, जरा फिलिंग आता. डीजे वाल्याने बी चांगली गाणी लावली होती, आमची देवाचीच गाणी लावली. सरपंचांनी सांगितलं तर देवाचीच वाजवा रे, नाही तर येडेवणी करू नका. ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने आनंद लुटला पाहिजे. बाबा छान. आणि तरुण मुलं उत्साही आहेत. तरुणांनी एकदा हातात काम घेतलं ना, ते बघून करून जमन का तसलं त्यांच्यापाशी नसतं, आरपारच्या लढायचे असते. हा त्याच्यामुळं जेवण आहे तरुण घ्या, परमर्थ करून जायचे. सगळ्यांना मरून मेले बाकीचे रडत्यानं वरून वरून तुला टाकताना पुरून घ्या, परमर्थ करून रास सगळ्याला धरून, मरू नका झुरून झुरून. विडल तरुण आहे जवान, तू या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातीची उंच होईल मान. आणि या भारत देशाविषयी, आपल्या हिंदू धर्माविषयी पराकोची निष्ठा असणारी ही सर्व युवा शक्ती आपल्या गावामध्ये आहे. आणि या सगळ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाला सुंदर स्वरूप विडल. या जगाच्या पाठीवर अनेक वीर झाले, आणि तो वीर शब्द समोर आला की त्यांच्या पुढे ठराविक नावच पुढे येतात. स्वातंत्र्यवीर असं जर नाव घेतलं तर आपल्याला आपोआप स्वातंत्र्यवीर सावरकर हा शब्द पुढे आठवतो.
या मातीविषयी प्रेम. स्वातंत्र्यवीर सावरकर, नरवीर तानाजी मालुसरे राजेंच्या समोर शपथ घेते. राजे, आम्ही वरबाप म्हणून मुलाच्या लग्नामध्ये मिरवावं आणि तुम्ही लढायला जावं. आमच्या रक्ताला शोभत नाही. आम्ही निष्ठावान मावळे. आधी लगीन कोंडण्याचं मग लग्न रायबाचं. जीव सोडला पण राजेंवरची निष्ठा बदलली नाही. आणि असे मावळे होते म्हणून स्वराज्य निर्माण झाले. काय कुणाची काम नाहीत. आता फुटाने पार्टी बदलतात. लाह्या दिल्या, बाटली दिलं तर झेंडा लावण्याचा आवाज कोणाचा? तुझ्याच बापाचा. पण गप ना, आम्हाला काही येड्यावानी करू तू. आता काय निष्ठा राहिली का? आता निष्ठा नाही, आता चेष्टा. जिकडं माल मिळेल तिकडं जाऊन प्रविष्टा. विठ्ठल होते माय बाप. नरवीर तानाजी मालुसरे, दानवीर कर्ण. कर्णासारखं दान नाही बर का. हो, कुणी काही दान देईन, स्वतःचं मरण कोण दान देईन का? ते सुद्धा दान दिलं माय बाप. कर्णासारखी उदारता नाही. आणि उदार किती असावी कर्णाकडून शिकावं. दाढी करत होता कर्णन. याच्या काला साहेब काहीतरी द्या. सोन्याची वाटी होती, डाव्या हाताने दान देऊन टाकलं. आता कालचा म्हणला, राजे डाव्या हाताने दान द्यायचं नसतं असं शास्त्रीय, उजव्या हाताने का दिला? कर्ण म्हणला, डाव्या हातातून उजव्या हातात वाटी घेईपर्यंत मी जर मेलो असतो तर मला शेवटच्या क्षणी कलंक लागला असता. मी एखाद्या याचकाची इच्छा पूर्ण करू शकते. लगेच देऊन टाकलं. काय उदारत असेल? काय काहीकडे पैसा इतका मोकार आहे सध्या, पण दानतच राहिली नाही. इस्त्री करून एक जण रस्त्यावर उभं होतं. बेकार आहे साहेब, रुपया 2 रुपये निघमान आले. रुपया भाकर तुकडा नाही जा, फाटका तुटका एखादा सदरा निघ. भिकारी म्हणला, साहेब रुपया नाही, सदरा नाही, तुकडा नाही, मग इथं कशाला थांबलाय? चल की माझ्या संग भीक मागाय. 50 तुला 50 मला. म्हणजे पैसा आहे पण दानत नाही ना. लय चिकट असतात काय काय. एक जणाच्या कांगव्याचा एक दात मोडला. कांगव्याला दात असतात ना, त्याचा एक दात मोडला आणि ती जनरल स्टोअर मध्ये गेला, नवीन कांगवा द्या. मित्र म्हणला, नवीन का घेतो? म्हणला, माझ्या कांगव्याचा एक दात मोडला. म्हणला, एक मोडला, नवीन का घेतो? मला एकच मोडला पण ते शेवटचाच राहिला होता. म्हणजे एक दात राहीपर्यंत जेव्हा भांग पाडत होता तेव्हा किती चिकट असेल बरं. त्याला म्हणा, दिवर सप्त्यात पंगत ती जाग्यावर मरण. याला वाघाचं काळीज असावं लागतं दान करण्यासाठी. एक जणाने गावातल्या भजनी मंडळाला पंखा दिला. भजनी आपले भजन सुरू केलं की उन्हाळ्या दिवसात पंखा लावायचा आणि भजन सुरू. ती पळत त्याच्याने बटन बंद करायचं. भजनाने पंखा लावला की त्याने बटन बंद केलंच. भजनी वैतागली, म्हणजे टाळानेच हाणीन तुला. दिलाच कशाला रे? काढून नाही म्हणलं, नाही तर बोर करू नको, आम्हाला भजनामध्ये विक्षेप करू नको. आणि बंद का करतोय म्हणला. तेव्हा म्हणलं, मी पंखा दिलाय आणि पंख्याच्या पात्यावर माझं नाव टाकले. तुम्ही पंखा लावले, पंखा फिरवतो, लोकांना माझं नाव दिसत नाही, मग मी दिलंच कशाला? नावासाठी. काय माणसं. एक तर देऊ नाही द्यायचं असेल तर मग अपेक्षा तरी करू नये माय बाप. लय चिकट माणसं असतात. आमच्या गावाकडे एक म्हातारे इतकं चिकट आहे, एकच धोतार ती फाटलं तरी घालते. ती त्या धोताराला दंड घालते. दंड माहिती का? जुन्या म्हाताऱ्यांना माहित असेल. साडी फाटल्या त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धत, त्याला दंड म्हणतात. आता दंड कशाचं? साड्याचे इतक्या झाल्यात की नावच काढू नका. आमच्या गावात एका माताने कपाट उघडलं, साड्या अंगावर कोसळल्या, ढिगाऱ्यात गुदमरून मिली, तिला वरच निघता आलं नाही. म्हणजे इतक्या झाल्यात म्हण काय कायला. पण तरी बी त्यांचा प्रश्नच असतो, मनासारखी एक बी नाही. मग हे काय दुकान आहे का काय? सगळ्यात जास्त या जगाच्या पाठीवर जर सहनशीलता कुणामध्ये असेल, साड्याच्या दुकानात जो साड्या दाखवाय कामाला असतो का? नाही, त्याच्या इतकी सहनशीलता कोणातच नाही. पहिल्यापासून 500 साड्या बघणार आणि पहिलीच घेऊन जाणार. मग इतक्या 499 परत बघितल्याच कशाला? पहिलीच घेतात बरं का. आणि परत त्यांचा एक शब्द असतो, ह्या कलर मध्ये दुसरी डिझाईन दाखवा आणि त्या डिझाईन मध्ये वेगळा कलर दाखवा. अरे ते काय अक्कल बंद होते ना पुढच्याची. लय अवघड असते त्यांचं. पण त्याच्यात सहनशीलता आहे मायबाप, तो दाखवतो मायबाप. आता काय साडीला दंडन काय ना, आता सगळा बदल झालाय मायबाप. सगळा बदल. चपात्याचं मशीन आले, घेतलं का नाही? एवढंच मशीन आहे. उंडा ठेवलं, मशीन दाबलं, चपाती भाजून बाहेर. आंघोळीचं मशीन आले. आला पाहुणा गावात, करायचे का आंघोळ? हो, घाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. बसला गोतून नुसता हातपाय खोडाचा. बॅटरी मशीन जण पाहुणा बाहेर गेला. ते मला वड्यात आंघोळ करतो पण मशीनीत घालणं मेलं होतं ते. गुतून जेमा थोड्या वाचलं बॅटरी जोडल्यामुळे. नाही तर काय खरंय, सगळा बदल. आता काय साड्याला दंड राहिलाय का? पूर्वी साड्याला दंड घालायच्या मावल्या, पण त्या गरिबी होती, पैसे नव्हते. आता पैसा झालाय, मोकार धर्म चालाय बुडत, आणि पैसा आल्यामुळे बाकीचे उद्योग सुचतेत. विठ्ठल पैशानं पूर्वी
माणसं गरीब होती पण मनानं श्रीमंत होती जुनी माणसं. अजूनही बघा जुनी पटकेवाली ही जी कंपनी आहे ना, आपल्यापेक्षा व्यवहार ज्ञानामध्ये ती तरबेज आहेत मायबाप, हुशार माणसं आहेत मायबाप. आपण नुसती मनाला शाळा शिकलो, शाळा शिकून शाळा करतो आपण, पण ती मनाने मोकळे असतात मायबाप. जुनी माणसं, जुनी पिढी. ते इतकं चिकट म्हातारं आमच्या गावात आहे, ते एकच धोतार फाटलं तरी ते धोताराला दंड घालते. तीच धोतार घाला, दंड घातलेला धोतार फाटत आला, मला बाबा टाकून द्या. हा त्याची लुंगी नेसायचं ती, म्हणजे एकाच गोष्टीचा किती वापर करायचा त्याच्याकडून शिकाव. चिकट लुंगी फाट्यात आली म्हणजे दिना टाकून बरमुडा शिवला त्याचा, म्हणजे धोतराची लुंगीचा बरमुडा म्हणलं फाट्यात आलं दिन टाकून गाडीच्या काचा पुसायचं. अरे म्हणलं फडकं फाट्यात आलं दिना टाकून कंदिलाच्या काचा पुसायचं. अरे म्हणलं फडकं काळा झालं दिना फेकून त्या चिंध्याने बंब पेटवायचं. मी म्हणलं आता तर राग झाली दिना टाकून ती राग गोळा करायचा आणि राखाने दात घासायचं. म्हणजे धोतराची राग केली पण धोतार सोडलं नाही. हे आताचे कर्ण हे असले तर. सत्कर्मामध्ये, स्वधर्मामध्ये, सामाजिक कार्यामध्ये दान करत असताना कधी माणसाने मागं राहू नये. सुरवडा तुका म्हणे सत्य कर्म व्हावे, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे. सत्य कर्म व्हावे साई थप घातली या भय नरका जाणे. सत्य कर्माला सहाय्य करताना कधी मागं राहायचं नाही मायबाप. काय काय माणसं म्हणतात मी गावाला हे केलं, आपण देतो. एक वाक्य सांगतो, समाज कार्यामध्ये, धर्म क्षेत्रामध्ये, गावाच्या विकासासाठी आपण केलेलं दान खऱ्या अर्थानं तो उपकार नाही, उलट देवाचे आभार माना की देण्यासाठी देवानं तुम्हाला सक्षम बनवलंय. लक्षात येतंय का बघा. लोक तुमच्याकडून अपेक्षा करतायत याचा अर्थ तुम्ही समर्थ आहेत, तुम्ही जबाबदारी स्वीकारू शकता. तुम्ही गावासाठी देता म्हणजे उपकार करत नाही, तुम्हाला सक्षम बनवलंय याविषयी देवाचे आभार माना. आणि त्यासाठी मन मोकळं असावं लागतं. दानवीर कर्ण, नरवीर तानाजी मालसरे. वीर सांगतोय बर का, अभंगाची सुरुवात आहे. वीर विठ्ठलाचे गाडे ऐका नाही. कर्मवीर, लहान मुलं कर्मवीर कोण आहेत? ऐका काय वाचनात फिसनात का फक्त भात खायला चोपाय जाता शाळेत फक्त. कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्था, वडाच्या झाडाखाली सुरुवातीची शाळा सुरू केली. त्यांचं बोधचिन्ह वडाचं झाड आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. आशिया खंडात एक नंबरची संस्था. गोरगरिबाचे, बहुजनाची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ज्ञानाची गंगा पोचवली पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील. धर्मवीर संभाजी महाराज. 6वा सिनेमा आला आता. असा एकही माणूस नाही की त्यांनी सिनेमा बघितला तो रडला नाही. त्या राजेंनी या स्वराज्यासाठी, या मातीसाठी, या रयतेसाठी जे दुःख सहन केलं त्याचं ते चित्रण. काय धर्मावर, मातीवर, स्वराज्यावर निष्ठा असावी, धर्मवीर संभाजी राजेंकडून शिकावं. धर्मवीर संभाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीवीर नानासाहेब पाटील, पत्रे सरकार. महावीर हनुमंतराय. हनुमान चालीस येते बघा. महावीर विक्रम बजरंगी, कुमती निवार सुमती गे संगी. काय साधी ताकद आहे का मारूत रे. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसे डिरिंग करीनात ग बसत्यात. नको रे गाव दुसऱ्याचे झपकिवताना आपल्याला येडेवाणी करा ना ग. हे वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली
दाढी रावणाची जाळी, जाग्या बुक केला. दाढी जाळल्या मिशा राहिल्या असत्या, गाव जळलं. जाळलेले लंका धन्य धन्य म्हणे तुका. एवढी ताकद का? अंजनेच्या तपास बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. हा, रबरचं जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची, पोरग झुळीत फेकायचं आणि बसायचं वाट्या व्हॉट्सअप खेळत. ती पोरग एकटं झुळीत नुसतं हे करत पत्र्याकडे बघत. त्याला सुधारणा मम्मी कोणची न पप्पा कोणचा. आणि आहे मोबाईल मध्ये जॅम, बाप इकडं गावात कुठं नाही, आणि ती पोरग एकटंच झुळीत नुसतं पत्र्याकडे बघत. पोरं बी बघा तुम्ही पाहिल्यासारखी गुडगुडीत राहिले नाही, त्यांची डुकी मडक्यावण्या झाल्यात आणि हातपायच्या काड्या सुका करता दुका हरता, अशी कंबर दबल्या त्या ढिरीत फुगल्या, ते वाकडे तिकडे झाले ते येड्या बाबळेवने. खपक्याच्या खपक्या गुटगुटीत पोरं तरी कुठं राहिल्या ते. तसल्या शेंबड्या पोराकडे बघून आई म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे. चव आली तुझ्या वाघाला. वाघ का असा शेंबडा असतो का? ते वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली? वाघीन. आणि हे वाघ. वाघ हाय 24 तास पिऊन 7च्या पुढे बिबट्या होतो. दारू चढल्यावर कुठे येत गांधावाली, म्हणजे प्यायल्यावर तुला फक्त माळकरी दिसत येत का? काय झालंय त्या पोरांना? मायेची उब राहिली ना, आईच्या मांडी खेळाय भेटतंय का? आईच्या पदराला लाडानं कोडानं झोंबाय भेटतंय का? काय राहिलंय आता? आई जीन पॅन्टवर रे. काय धर्म ठेवलाय का आपण? परवा पुण्याला कीर्तन होतं. पुरुष मंडळींचा विभाग वेगळा आणि महिलांचा विभाग वेगळा. पुरुष मंडळींच्या विभागामध्ये एक बारकं पोरगं त्याच्या बापाच्या मांडीवर बसलो होतं. मोठमोठ्यानं रडायचं. आम्ही त्या बापाला म्हणते ते किती रडतंय, त्याला त्याच्या मम्मीकडे द्या की. तो मला मीच मम्मी या. अहो जीन पॅन्ट, बॉबकट, हेडफोन, गॉगल, टी शर्ट, मला काय माहिती मम्मी का पप्पा? अरे कोण कोणाचे कपडे घालतय बुवा? तुम्हाला तुमचे कपडे पुराणा का? ह्या गरिबांच्या कपड्यावर का अतिक्रमण करताय बुवा? कपडे कोणची घाला हे सुद्धा आपल्याला कळा ना. दुसऱ्याच्या धर्माला काय नाव ठेवतं, ज्याने त्याने उठायचं आणि दुसऱ्याच्या धर्मावर. आपण आपल्या धर्मावर किती निष्ठा ठेवली ह्याचा विचार करा. दुसऱ्या धर्माला टाइम राहिला ना तुमच्या धर्मात काड्या करायचा, त्यांना त्यांचा टिकवायचा पडलाय. मग दुसऱ्याचा धर्म पुसण्याच्या भानगडीत पडू नका. आपली रेष कशी मोठी करता ह्याचा विचार करा. आपल्या धर्म आपली किती निष्ठा आहे. कित्येक जणांच्या घरात हनुमान चालीसा होते, कित्येक जणांच्या घरामध्ये रोज हरिपाठ होतो, कित्येक मावल्या रोज तुळशीला पाणी घालतात. लोकाला काय नाव ठेवता? आपण आपलं काय आचरण केलं, आपली किती निष्ठा आहे ह्याचा विचार करा. नाव ठेवून जमणार नाही. आपलं आत्मचिंतन करणं ही काळाची गरज आहे. जीवनाला काय मर्यादा, सीमा, लक्ष्मण रेषा नावाची गोष्ट आहे का? काही असला बावळाटपणा करायचा, लोकांनी म्हणायचं तिले स्टँडर्ड येतं. मूर्खपणा केले लोक म्हणतात ते भारी भारी नाही, ती डोक्यात आवड झाली आता विडल. लहानपणी दुधाची बाटली, मोठं झाल्या मोठी बाटली, आणि एकदा मोठ्या बाटलीच्या नादा लागल्या ते आम्हाला आवरत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेताड हरिपाठ बंद पडते. बंद करा हरिपाठ. गांधावाले काय लायकाचे तर आम्हाला माहिती. हा, आणि त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी पिऊन दाखवावं. मग त्याच्यासाठी बोका थापला का काय तो? 65चे पिऊन आमचा मालक झाला. हा, पिणारे विचित्र असते. 2 म्हातारे पारावर बसल्या. मला होय दारू प्यायला खोकला जातो घरा. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? अरे येड्या, दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार मला? आता ती घाल येऊन निघले, ही घाल पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगतीत राहा. अरे व्यसन फॅशन वाईट उकटे दिसन, तिथं खाली बसन, ह्याच्यात काय बेटन, गुटखा खाल्ला तोंड पुटन, दारू प्याला लिव्हर पुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगले ठेवा. नाहीतर सुरुवातीला पासत्यान ताडी, तुमच्या वेळात त्यांना आडी, दारू उचलावत्यान गोडी, एकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, लावून त्या दारूला काडी, धरण्यानुबा तुकोबाची जोडीन, मंकळन परमार्थाची गोडी. व्यसनाची हारे जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा. 8 दिवसाचा सप्ताह आहे. मग माझी एक स्पष्ट भावना आहे, 8 दिवसाच्या सप्त्यात गावात कमीत कमी 8 तरी माळकरी वाढाव ना. मुद्दा पडतोय का बघा? विनोदाचा भाग नाही, वस्तुस्थिती. वर्षातून एकदा सप्ताह गोकुळ झाले गावचा, इतका आनंद वने रामराज्यासारखं गावात पंढरपूर निर्माण झाल्यासारखा 8 दिवस हा आनंद आपण लुटतोय. पण ह्याच्यातून बदल काय झाला, ह्याचा रिझल्ट काय, ह्याचा विचार करा. कशासाठी सप्ते? 8 दिवसात 8 माळकरी गावात वाढाय नको? अरे ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराची परंपरा आपल्या खांद्यावर हे आपल्याला टिकवायची. 8 दिवसामध्ये तुम्ही महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसामध्ये गावातल्या किती तरुण मुलाने व्यसन करायचं सोडून दिलं, हा खरा सप्ताह आहे. हे परिवर्तन झालं पाहिजे. आता आम्ही जेम झालोय सांगू सांगून तुम्ही पॅक झाले. ऐकू तुम्ही काय कमी महाराज वाटा लावल्यात का?
खलास केली ना, मी येली ना आरडारडू महाराज तरी तुम्ही बदला ना. तुम्ही काय इतके सोपेत का? मानात आशा डोली होतं की आम्हाला बी वाटतं किती पटत ह्यांना. तुम्हाला बी पटत, पण मंडपात आहे तोपर्यंत खरंय पटलंय खरंय, व्यसन करणं वाईट आहे आपल्याला नाही बा करायचं. मंडपात आहे तोवर. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हाताव आणि इडा मळता मळताच गप्पा. लय लांबून लांबून महाराज येतात बाबा, लय आरडतात बा मुरुस्तूर. गावकऱ्याने औंदा चांगलं निवडून निवडून महाराज आणल्यात इथं. तंबाखू वरेनी वाढतात ती आम्हाला कीर्तन संपले हो. ते आजचं जरा बारीकच पिल्लू होतं रे, पण लय झपकिवलं का आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं आणि व्यसन करू नका. अगप सांगतच असते ते. होय होय म्हणायचंच असतंय बाबा. आपण बी चांगलं वागले, त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे मूर्ख वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागणाराला किंमत आहे. त्यांचा नसतं म्हणावं घ्यायचं, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन वाकळा. असं करू नका. या निमित्ताने एकच वाक्य लक्षात ठेवा. पुढे स्वर. आता तरी पुढे हाची उपदेश, हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश, हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश, आयुष्याचा हे परिवर्तन करण्यासाठी आवाज. हा धर्म मंडप आहे. निर्व्यसनी जीवन जगा, शरीर संपदा कमवा. काय मावळे वजनदार होते. तानाजी बाजी, यसाजी, मुरारबाजी. शरीर संपदा आणि विचाराची संपदा. तसे हनुमंत आहे महावीर. वीरांचे प्रकार सांगते. पुढचा वीर विद्यावीर एकलव्य. स्त्री गुरुची नावे माती, डोंगरी जयापाशी होती. ज्ञानोबाऱ्या सांगतात काय होतं त्या एकलव्याकडे. मातेचा पुतळा केलाय पण गुरुवर निष्ठा ठेवली. मातीच्या पुतळ्याकडून ज्ञानार्जन केलं मायबाप. अर्जुनाला सुद्धा ओव्हरटेक केलं होतं. सुपी माणसं नव्हती महाभारतामध्ये. विद्यावीर, गुरुवर निष्ठा. आणि ज्यांनी शाळेत असताना गुरुजींचा मार खाल्ला ते सध्या ऑफिसर आहेत, अधिकारी झाले. तालुका जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे. गुरूंचा मार खाल्ला आणि जी गुरूंवर गुर राखली ती गुरांना महाग येत. हाई खो हाले हो म्हशी वळते ते वड्याच्या कडकडने. हा गुरुवर राहुले ना. विद्या प्राप्त करायची असेल तर गुरुवर निष्ठा ठेवा लागेल. विद्यावीर. असे वीरांचे अनेक प्रकार समाजामध्ये लक्षात आले. तुकोबारांच्या काळामध्ये वारकऱ्याने वीर या विषयाचं चिंतन केलं. तुकोबारांकडे जाऊन प्रश्न केला महाराज. असे अनेक वीर. प्रश्न केला वारकऱ्याने महाराज हे असे अनेक वीरांचे प्रकार आमच्या डोळ्याच्या समोर आम्हाला दिसत आहेत, पण तुमचा शब्द म्हणजे पाचवा वेद आहे. मग आमचा तुम्हाला प्रश्न आहे, आमच्या दृष्टीने आम्ही संसारिक माणसं कुणालाही वीर म्हणू, पण तुम्ही वारकरी संप्रदायाचे कळस आहे, तुम्ही नेमकं खरे वीर कोणाला म्हणता? अभंगाच्या वीर
विठ्ठलाचे वीर. प्रश्नचिन्ह. कोण वीर आहेत? लगेच उत्तर, विठ्ठलाचे. जे विठ्ठलाचे आहेत ते वीर, आणि विठ्ठल ज्यांचा आहेत ते सुद्धा वीर. याचा अर्थ जे भगवंताची भक्ती करतात, जे वैष्णव आहे, जे संत आहे, जे हरिभक्त. आवाज थोडा. ते नुसते वीर नाहीत. आवाज. गाडे वीर. गाडे म्हणजे मुरलेला. वीर विठ्ठलाचे गाडे. का तुम्ही त्यांना वीर म्हणता महाराज? कळी काळ पाया पडे. या जगाची फजिती करणारा काळ, त्या काळाचे संत फजिती करतात. तुका म्हणे काळा हना तोंडावरी बाता बरा हरी रामवाने जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय काळ गुलाम सलाम करी तुका या घरी राबत असे. तुका बरं म्हणे काळाची सत्ता आमच्या उचलत नाही, ते आमच्यापाशी कामाला आहे. मग काळ कस काय? अहो काळाचाही जो काळ आहे तो आम्ही आपलासा केलाय. ऐका बरं का, काळ किती, काळ जरी बॉस इको कमी ठेवतो, काळ बॉस असेल पण हर बॉस का एक बॉस होत आहे. काळाचाही बाप आहे ना. पंढरीश पांडुरंग बळिया माझा पंढरीराव तो हा देवाचाही देव. तो का बरं म्हणजे काळ का पाया पडतो? काळाचा जो काळ आहे तो आमच्या हातात आल्यामुळे आम्हाला चिंता राहिलेली नाही. आणि मेन माणूस जरा आपलासा झाला ना, हा बाकीच्यांना घाबरायचं काय काम आहे. एक सिद्धांत सांगतो ऐका. एका शिळी होती, शिळी जंगलात. तिच्या गँग मधून हुकली, चरत चरत एकटीच बाजूला गेली शिळी. एका झाडाखाली जाऊन थांबली. लांडगा आला, मी तुला खाणार. शिळी हुशार होती, ती म्हणली लांडगे दादा जरूर खा. पण ऐका, शिळी इतकी हुशार होती, तिथं कधी काळी सिंह येऊन गेला असेल, तिथल्या असा जरा असा ओलसर चिखल होता, त्या चिखला सिंहाच्या पंजाचा ठसा असा रावलेला होता सिंहाच्या. आणि सिंह जंगलाचा राजा आहे, कधी तिथं येऊन गेला असेल सिंह. पण शिळीने त्याचं भांडवल केलं, लांडग्याला घाबरवलं. दादा ठसा बघितला कोणाचा आहे? सिंहाचा आहे. तो कोण आहे? राजा आहे. 5 मिनिटापूर्वी तेव्हा आता इथं येऊन गेलाय आणि त्याने मला सांगितलंय मी तुला खाणार आहे. फक्त हात पाय धुवून फ्रेश होऊन आलो. पण तू जर मला मारलं, सिंहाला जर बातमी कळाली की शिळी माझं भक्ष असून सुद्धा लांडग्याने शिळीला कस काय हाणलं बा, मला तर मारायचंच आहे. हो तू बी मारणार आहे तो बी मारणार आहे, पण तू जर मला मारलं, सिंह तुला सुद्धा जिवंत ठेवणार. मग मला मारायचं का नाही तू ठर. लांडगा मला माती खाऊ पण हिच्या नादाला गेलं निघून ती. आणि सिंहाचा आणि शिळीचा काही संबंध नाही बरं का. मग शिळी किती हुशार असा विचार करा. शिळीचं सांगतोय. आता तुम्ही तुमच्या डोक्यात तुमचे काय येते ती तुम्ही तुमच्या विचाराला बांधलेलं. मी तसलं काय, मी कधी कोणाला टोचून वगैरे काय बोलायचं, मग आपल्याला तसला स्वभाव नाही आपला. हा मी फक्त शिळीच सांगतो या. आणि गेला लांडगा माघारी. दुसरा हिंस्र पशु आला. शिळीने त्याला बी तसंच वाटायला लावलं. माझ्या सिंहाचा शिक्का पडलाय म्हणले, तुला जिवंत ठेवणार नाही. गेला ते बी माग. तिसऱ्या टायमिंगला ओरिजिनल सिंह आला. चला तरी सुद्धा शिळी घाबरली नाही बरं का. हुशार माणसासाठी संयमाने ते शांत बसलेत म्हणजे समजा त्यांच्या डोक्यात काहीतरी गेम चालू. शांत म्हणजे ही वादळापूर्वीची शांतता असते बघा. आणि गप बसणारी माणसाच अशी भयानक असतात, डोक्याने काम करीत असतात. शिळीची चित्ताची अवस्था अशी ढळली नाही, ती हुशार होती. तेवढ्याच ताकदीनं ते सिंहासोबत लढली आणि सिंहाला सांगितलं, दादा जरूर मारा. आमचा जन्म मरण्यासाठी झालेला आहे. गोरगरिबाचं काही जगात जग नाही का म्हणले. तुम्ही मोठी माणसं, मला मारा. पण कायदा कळतं का तुम्हाला म्हणले? भारताचा कायदा, ज्याला फाशीची शिक्षा आहे त्याला सुद्धा शेवटची इच्छा विचारते. तसं मला विचारावं लागेल तुझी शेवटची इच्छा काय? शेवटची इच्छा विचारतात बरं का. एक जणाला फाशीची शिक्षा झाली, त्याला विचारलं बोल तुझी शेवटची इच्छा काय? तो मला माझी शेवटची इच्छा एकच आहे, फाशी देताना माझं मुंडकं खाली करा आणि पाय वर करा. नुसतं गोट दाबून येऊन मरण काय, नरड तर दाबावं लागेल ना. शेवटची इच्छा सुद्धा त्यांच्या सिस्टीममध्येच बसली पाहिजे. आता एखादा म्हणेन मला घरी सोडून दे, असं कुठं जमत असतं का? त्याला सुद्धा कायदा आहे. शिळी म्हणली माझी शेवटची इच्छा एकच आहे, फक्त माझं 2 मिनिटाचं माझं संभाषण तुम्ही ऐकून घ्या. बोल. शिळी म्हणली सिंह दादा तुम्ही मला जरूर मारा, पण तुम्ही येण्याच्या पूर्वी लांडगा आलता, दुसरे हिंस्र पशु आले, पण तुमच्या पायाचा ठसा बघितला का इथं? कधी काळी तुम्ही इथं येऊन गेलास? दादा तुमच्या पायाचा आधार आम्ही घेतला, तुमच्या पंजाच्या ठशाचा आधार घेतला तर माझं मरण चुकलंय.
आणि उद्या जर बातमी जंगलामध्ये लोकांना कळली सिंहाच्या पंजामुळे शिळी वाचली आणि सिंहानं शिळीला मारलं, पटतय का तुमच्या मनाला? तुमच्या पायाचा आधार घेऊन आमच्यासारखे गोरगरीब माणसं या जंगलामध्ये जागतात, तुम्ही आम्हाला मारता. तुमच्या उदार अंतकरणाला राजेपणाला हे शोभत नाही. पायाचा आधार घेतला तरी मरण चुकतंय, तुम्ही मारता. शेर डायरेक्ट रडायच लागला. त्याचा माइंड सेटच झाला बराबर. जे शिळीने बराबर त्याचा असं फक्त त्याच्या विचाराची किल्ली आणली. सिंह रडायला लागला, म्हणला ताई तुझं नेमकं काय म्हणणं आहे? शिळी म्हणली माझं काहीच म्हणणं नाही, मी राखी आणली तुम्हाला बांधायची, मी बहीण आणि तुम्ही माझे भाऊ. लाडकी बहीण झाली शिळी. आल्या तर लाडक्या बहीण. हा ह्या काय सोप्यात का बहिणी? 9,000 घेऊन कीर्तनाला आल्या तर एकच हप्ता लेट झाला तर बरा मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता येईन का? म्हणलं दम काढ ना, त्यांचा तर विस्तार होऊन दे की. म्हणलं त्यांचे बी इतके आल्या तर त्यांनाच कळा ना कोणाला बसवा आणि कोणाला रुसवा. जे आल्या तर त्यांना कळा ना आपण कस काय आलोय बो, आणि पडणाऱ्यांना काय काय कळा नाही आपण कस काय पडलोय बो. या बहिणीने काही कमी कार्यक्रम केलाय का या महाराष्ट्राचा? लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू वागू. जशी तू ते घरी, जशी तू ते घरी. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला फिला होत्या ना आपल्याला. 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असते? जो वनडेचं टार्गेट आहे बैठकीला बसल्या 1.5चं. लाडकी बहीण चांगली याच आहे, फक्त होती तशी ठेवा. आता निकष लावायचे म्हणले, जमनीवाले काढान, गाड्यावाले काढान, हे काढान ते काढान. 5-6 लाख तर वगळल्या बहिणी. आता कार असं करता? बहिणीने भरभरून दिले, मग बहिणीला बी भरभरून द्या. आता विठ्ठल शिळी म्हणली सिंह दादा मी बहीण आणि तुम्ही माझे भाऊ. सिंह म्हणला ताई माझं भाग्य तुझ्यासारखी बहीण मला भेटली. त्याने डायरेक्ट हत्तीला फोन केला. सिंहानं हत्ती म्हणला काय काम नाही, तू इकडे ये म्हणला फोनवर. बा आता हन नको जरा, कधी मध्ये लाईव्ह बैठका करत जा, नसता फोनवर शायनिंग हनतो काय म्हणलं इकडे काही बने. घेतलं त्याला बोलून हत्तीला. आला डुलत डुलत, काय काम आहे? सिंह म्हणला ही शिळी माझी बहीण आहे आणि तिच्या घरापासून ती हुकली, तिला पाठीव बसवायचं आणि तिला घरपोच सेवा करून द्यायची. ती माझी बहीण आहे, माझ्या बहिणीची बोलवून मला करायची. शिळी हत्तीचा पाठीव. बघा आता शिळीचं कसं वजन वाढलं. आणि ज्या शिवरीच्या पाल्याला शिळीचं कधीच तोंड पुरलं नव्हतं, ते वरून पाला हाणायची म्हण. शालका शालकाच कावळा काळ नुसतं शेंड हाणायची. त्याची उंची वाढली ना, आणि खालून लांडगे कुत्रे कोल्हे बघायची. म्हणजे काय केलं बाबा शिळीनं असलं कुठं ना. खालून बाकीच्या होय ग ताई कस काय तुझं एवढं वजन वाढलंय? शिळी म्हणली मी किरकोळांच्या नादीच लागले नाही, मूर्ख बावळाटांच्या संगतीत राहायचं नाही म्हणले. जो बॉस आहे का मेन जंगलाचा जो राजा आहे ना, मेन माणूस मी जिंकला, त्याच्यामुळं माझं वजन वाढलं. आहे का? जंगलाचा राजा आपलासा केला तर शिळीचं मरण चुकलं. जगाचा राजा जर आपला केला तर आपल्याला काळाची चिंता तेळ मात्र राहणार नाही. म्हणून म्हणतात कळे काळ पाया पडे. काळ का पाया पडतो? हरी आला हाता मग कायची भय चिंता, मग कायची चिंता, मग भय चिंता. मग कायची भय चिंता, मग कायची भय चिंता. ओ हरी आला हाता मग कायची भय चिंता, मग कायची भय मग कैची भय चिंता. भय चिंता राहिली नाही का? हरे आताला आल्यामुळं आता काळाची चिंता राहिली नाही. कळी काळ पाया पुढे. आवाज वाढा थोडा. ठीक आहे महाराज,
पांडुरंगाच्या भक्तांना तुम्ही वीर म्हणता, कारण काळ त्यांच्या पुढे चाल करत नाही, काळ त्यांच्या पाया पडतो. पण महाराज, काळ पाया पडण्यासाठी ते नेमके साधन काय करतात? अभंगाच्या घोष जय जयकार करीती घोष जय जयकार करीती घोष जय जयकार करीती घोष जय जयकार करीती घोष जय जयकार करती 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 घोष जय काळ पाया पडतो. हो, का पडतो? हे काय दुसऱ्या चरणात आहे. करती घोष जय जयकार. भगवंताच्या नामाचा हरिभक्त जयघोष करतात. ज्ञानोबराय नाम घोषाची ताकद सांगतात. आईशे माझेनी नाम घोषे नाहीशी करते विश्वाचे दुःखे, हे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. करते घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर, नाम संकीर्तना साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. भगवंताच्या जय घोषानं पाप राहत नाही, दोषाचे डोंगर जातात, दोष जातात, पाप जातात, विघ्न सुद्धा पळून जातात. नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. फक्त जय घोष करायचा, भगवंताचं नामचिंतन अखंड. भगवंताच्या नामात किती ताकद आहे सांगतो ऐका. वारकरी बाबा पंढरपूरला निघाले, पण धर्मपत्नीनं पाय धरलं. महिन्याचे वारकरी होते. मालकीन संसारामध्ये तरवेज होती. ती म्हणली मालक वारीला जरूर जा, पण गव्हाच्या पेरणीचा कालावधी चालू, गहू पेरण मग जा वारीला. महिन्याचे वारकरी आणि धर्म दोघातलं एक कोणीतरी जरा व्यवहार ज्ञानात हुशार पाहिजे. दोन्ही गाबुळे म्हणल्या वाटूळच. एक कोणीतरी हुशार पाहिजे. शक्यतो ह्याच हुशार असते तर आपला मोकळा कार्यक्रम घालीन लोटांगण मोकळं पटांगण. पण ह्यांचं तंत नियोजन असतं. आणि शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी. तुम्हाला खरं सांगतो, शेतकऱ्याच्या बायको इतकी सहनशीलता शेतकऱ्यात सुद्धा नाही. आणि शेतकऱ्याची बायको इतकी काम करण्याची ताकद कोण दुसऱ्यात नोकरदाराचा तर विशेष सोडत नाही. पण शेतकऱ्याची बायको लय खंबीर कामाला, राग नाही, लोभ नाही, मानापानाच्या अपेक्षा नाही. नवरा बायकोची त्यांची कधी भांडणं होत नाही. चुकून झाले नवऱ्याने ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाते. कापूस याचा परत माघारी. शेजारी म्हणली रुसून गेली 2 महिने येणार नाही म्हणली. 2 तासात का आले म्हणले. त्यांचं ऐकून काय कपाशीचं नुकसान करू का? मग मर्याच कापूस उन्हात आणायचा. सुट्टत पण नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाहीत. आपले जे कडक टोप्यात नाही हे ह्यांच्या जीवर आहेत. महिलांचे सुद्धा कधीतरी आभार म्हणा. मला शेतकऱ्यांचं एक वाक्य म्हणतात, शेती परवडत नाही, पण माणसाची काम करण्याची प्रवृत्तीच कमी झाली हो.
आता आमच्या भागात ते पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय जरा जास्त आहे. माणसं वस्तीहून गावात सकाळी 7 वाजता दूध घाला येतात. मग सकाळी 7ला दूध घाला आलेला माणूस घरी माघारी कमीत कमी कितीला जावा भाऊ? 8ला 9ला 2 तास. तर दूध घालणं 15 मिनिटाचा विषय, 12ला घरी जातात. म्हणजे तुम्ही 5 तास कोणत्या कंपनीला दूध घालिता बुवा? दूध 10च मिनिटात घालितात. फक्त गप्पा, निंदा, टीका आणि ह्याचं त्याचं नुसतं व्हाय व्हाय करायचं. ह्या टोळीत 5 मिनिटं, ते टोळीत 5 मिनिटं, ह्याचा चहा पिन त्याचा पिन, ह्याची भांडणं त्याच्यापाशी, त्याचं ह्याच्यापाशी, ह्याचं त्याच्यापाशी, नुसतं व्हाय व्हाय करणार. आणि गप्पा तर अशा रानात गावात उगावलंय ती काढायचं, बघायचं, खतं येतील टाकायचं पडले. आणि गप्पा अमेरिका, जपान, आणि परत म्हणायचं शेतीत दम नाही. कामच करण्याची प्रवृत्ती राहिली नाही ना. 5-5 तास जर आपण गावात बोंबलत फिरत बसलो, त्या 7 ते 12 काम किती करायचं? महिलांकडून शिका. स्वतःचं आवरून, मुलीचं आवरून, मुलीचं आवरून, मुलीची वेणीफिणी करून, मुलाचा डबा बांधून, स्वतःचं सगळं आवरून डबा बांधून 11ला त्या रानात येतात वस्ती डायरेक्ट. आणि हे डायरेक्ट गावातून रानात वाडा जेवायला भूक लागली. काम काय केलं बघ तो नेमकं? आपले जे प्रपंच आहेत ना ह्यांच्या जीवावर आहेत. आणि स्त्री शक्तीवर टीका करण्याचं, नाव ठेवण्याचा कोणाचाच अधिकार नाही. महिलांवर बी काय काय महाराज मंडळी टीका करतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही. भगवान श्रीकृष्णा सुद्धा देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला. परवा शिवजयंती झाली, छत्रपतीने सुद्धा जिजाऊ माऊलीच्या कुशीमध्ये 9 महिने राहायला लागलं. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. विडावलं पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे. वारकरी पंढरपूरला निघाले, मालकीने सांगितलं, मालक म्हणले ठीक आहे. आणि एक विचार असतो नवरा बायकोत, पण नवीन नवीन नवरी बघा ना किती शुद्ध बोलती. मालकाला एव्हा तेव्हा, मालकाला म्हणजे तुम्हाला जेवायचे का? कशाला जेवण ती मरायला, ते अनुस्वार ऐकून त्याचं पोट ऐकलं का? अरे बाहेर रे का काय, ते गायबा नाही का काय, ते सरळ बोल की. हेवण तेव्हान जेवण केव्हान नसतं, अनुस्वार मरायला देत असते. आपली बोली भाषा जशी असेल तसं सहज बोलायचं. वर्षभर म्हणते जेवायचे का, वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही, म्हणजे आलं का मूळ स्वरूपाव. 2 वर्षांमध्ये हाताने घेऊन गेलाय हो. 3ऱ्या वर्षी म्हणतो प्रस्थान कधी रे, दिंडीत मरतो पण घरात नको मानला. मालकाचं डोकं दुखत होतं, मालकीन मालकाचं डोकं दाबत होती. डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणे, होय व लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखलं, मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं कोण दाबायचं? तेव्हा मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला हार घातल्यापासून डोकेदुखी वाढली म्हणला, नाही तर लय सुखानं जगत होता. आता इतकं टुचून मला कसा त्याने स्वयंपाक करायचा, तरी विचार करतात राव. जरा शब्द माणसाचे असं मोजके असावेत, चांगले असावेत. आपल्या शब्दामुळं एकमेकाचं मन दुखू नये असं माणसाचं बोलणं असावं. वारकरी निघाले पंढरपूरला, मालकीने म्हणले गहू प्यारान मग जा. बर करते घोष जय जय कर, ह्याच्यावर सांगतो बरं का नामाची पावर. वारकरी गेले गावात. गावातला दुकानदार त्यांच्या विरोधातला होता. आणि चांगल्याच्या माणसा विरोधातच असते. आणि ज्याच्या विरोधात जास्त माणसं त्याने समजायचं आपण चांगलं जगतोय. विठ्ठल सध्या तसंच आहे ना मग. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खाता गटकाळी, गरीबाचे फाटले जोळे, उसाला टोळी, मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाला भाकर, शेतकरी राजा असून बी झाला नोकर. काय खऱ्याला किंमत आहे? त्या जपानमध्ये चोर पकडायला मशीनाला 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकड मशीन अमेरिकेत नेलं, 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकड मशीन भारतात अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. आता का नुसत्या लाबड्याच म्हणे. बीडचा बाजार भरला, बीडच्या बाजारात एक जण माशा मारायची पावडर काय बसलं तर 2 रुपयाला पुढे माशाच मारणार. लोक म्हणे 2लाच माशा मारतात, मरणाच्या पुढे खापले. एक जण घरी गेलं, बायकोला पुढी सोड, पावडर आणली. पुढी सोडली, पुढीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं तर उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता ही का औषध आहे का काय का काय सोरवाडा, नुसत्या लबाड्या चालू. म्हणून तर जनाबाईने रागा रागा आपण कसलीला धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, वडोदा तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. गाडी वाला गाडी 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 पुण्यवंत बाबा लोकी नेला, पुण्यवंत बाबा लोकी नेला, पुण्यवंत बाबा लोकी नेला, पुण्यवंत बाबा लोकी नेला. भाग्यवंत केला, भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला.
पार धुंद झालेला आहे, खऱ्याला किंमत राहिलेली नाही. ओरिजिनल सेवा त्या निष्ठावंत वारकऱ्याची. गावातल्या दुकानदाराकडे गेले, गावातल्या दुकानदारानं गहू देण्याच्या ऐवजी त्या वारकऱ्याला भोपळ्याच बी दिलं बरं का. नीट ऐक, भोपळेच दिले. ते त्यांच्या विरोधातले होते. आणि वारकऱ्याच्या तर मुखामध्ये भगवंताचं चिंतन, गोविंद गोविंद मना लागल या छंद. रात्र न कळे दिवस न कळे अंगी, खेळे दैवत या रंगला या रंगे, तुका विठ्ठल सर्वांगी, दिन रजने हाची दंदा गोविंदा. ते पंढरपूरचं वेड लागलेले वारकऱ्याला देहानं गावात आहेत पण मनानं पंढरपुराकडे. त्याच्यामुळं गहू आणि भोपळे ह्याच्यातला फरकच कळाला नाही. आणि त्या वारकऱ्यानं गहू समजून भोपळेच पेरले. तू म्हणता एवढं फरक करत नाही करावं. सामान्य फरक कोणाला कळतो? जी माणसं देहावर आहेत त्यांना. त्यांची अवस्था कशी आहे का? असाचा कोटे असाचा कोटे असाचा कोटे आठवची नाही, आठवची नाही, आठवची नाही. बसणारी म्हणते का धावत ते बो एकमेकाच्या अंगावर. आमची काय डोकी चक्रम झाले ते का ह्याला लय घासावे लागत. इतकं सोपं नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, नाही तर हे उचलायचं इतकं सोपं आहे का? जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही. टाळत्या त्यांच्या सपना सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळल्यात आहेत. हो बाळा, तुझ्या नादाने माझं विसरलं बाबा, पण तू नाही रे शिकला. तू पकवा जाऊ बसवलं, तुला तर शाईच पाडली. पिटी बसवलं तर भाताच फोडला. टाळ गाळ्या दिला तर टाळात बोट घेऊन घेतली. येण्याच्या तारात वाढल्या. तू एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम गॅस तेरी बस की बात नाही हो, निकलो चलो. आता इतकी पोरं ह्याच्यातली सगळी थोडी शिकत आहेत. काय काय खाण्यावरच सांभाळावं लागत आहे. ह्याच्यातली वस्तुस्थितीच आहे ती. हे गायन वादन ते रक्तात असावं लागतं. बऱ्याच जणांचं म्हणा आमचं पोरग कसं काय गायक वादक व्हायना. अरे ते काय कुणाची काम आहे ते बघून ना. ते अंतकरणात नैसर्गिक सुद्धा थोडा त्याचा पिंड असावा लागतो. त्याला रियाज करावा लागतो. साथ जो करेगा रियाज वही करेगा राज. हा जो रियाज करेल तेवच राज करेल. असाध्य ते साध्य करिता सायासन कारण अभ्यास घासावं लागतं. त्याशिवाय तलवार धार येत नाही. मायबाप असवायचा गोटे आठवची नाही. देहावर उदास गेले वारेला गहूच पेरले, भोपळे पेरले गहू समजून. वारीवून महागारे रानात बघतो तो काय सगळे भोपळेच. आता तर शेतकरी असतात जाग्यावर जीव सोडला असता. अरे मी केलं काय झालं काय? त्या वारकरी महात्म्याचं नाव लिहून घ्या. संत मानकोजी महाराज बोधले. भक्ता चरित्रात कथा आहे. आणि बोधले महाराजांच्या जीवनामध्ये सत्य घडलेली घटना. सगळ्या रानात भोपळे आलेले. बोधले महाराज म्हणले जाऊ दे, आल्यात भोपळं तर येऊन द्या, ठेवले आनंद ते तैशाचे राहावे. आणि ज्यांनी भोपळ्याचं बी दिलं ना ते झाडावर चढून वरण बघायचे CCTV. आता काय बोधले महाराज भोपळच खात्यान का? आता काय बोधले महाराज भोपळच खात्यान का? बोधले महाराज म्हणलं आल्यात भोपळं तर येऊन द्या, पण आता भोपळे बी पिकले जरा म्हणले आता याल तर उपटून फेकून द्यावं. एखादा भोपळा फोडून तर बघावं नेमकं भोपळ्यात काय. दगड घेतलं खटकून भोपळा फोडला. भोपळ्यात गहू निघालं. एका भोपळ्यात आदुले पाहिली गहू जे झाडावर चढत रापकून खाली पडलं बा. ते म्हणलं भोपळ्यात गहू काय प्रकार रे बा. दर्शन घेतलं. बोधले महाराज हे आमचंच कट कारस्थान आहे, आमचं चुकलं बाबा, हे कसं शक्य झालं? बोधले महाराज म्हणले मला माहित नाही, पण माझ्या मुखामध्ये अखंड करीती घोष जय जयकार. आणि त्यामुळं
विघ्न, संकट, पाप, दोष ह्या गोष्टी, भय, चिंता हे तुमच्यासाठी, आमच्यासाठी नाही. नामाची ताकद आहे. वीर विठ्ठलाचे गाडे कोण पाहे तयाकडे, अशुभ त्यापुढे शुभ होऊन ठाके. तुकोबाराय म्हणतात अशुभ गोष्ट सुद्धा शुभ होते का, करती गोष्ट जे जे घर, जळती दोषाचे डोंगर. म्हणून सगळ्यांनी एकदा नामाचा जयघोष करायचा. हातानं टाळी, मुखानं नाम. अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. हाताने थांबा, सांगतो तुम्हाला लय आनंद आहे म्हणून तर हात वर, पण थांबा. विठोबा रखमाईचं भजन करायचंय. गावातल्या 2-4 मुलाने उभा राहून मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करा. कीर्तन संपल्या सोशल मीडियावरती ताळ्याची क्लिप पाटण तिथे खाल्ल्या. श्री क्षेत्र गोसापुरी तालुका जिल्हा बीड. भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्तामध्ये भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळो द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जर एकी असेल किती भव्य आणि दिव्य स्वरूपात नाम यज्ञ 16 संपन्न होऊ शकतो. गावचं नाव लौकिक करण्यासाठी, ज्ञानोबा तुकोबारांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर. सगळ्यांनी, महिला पुरुष, वा वा, सगळे दोन्ही बी हात वर, लेफ्ट राईट सगळे. हा क्या बात. हा सुख सोळा स्वर्गी नाही. विडोबा रखुमाई जय हो. फ्रेश झाली माणसं, गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली. आता परत सूर्यफुलावाने मानात टाकल्या होत्या. आणि त्या पुढच्या लहान बाळासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. लय छान नाचत आहे. सुरू झाल्यापासून त्याच्या उड्याच बंद नाहीत. बाळकृष्णासारखे छान नाचते. मी आल्यापासून मग रामकृष्ण अरे सुरू झाले तेव्हापासून असतं, बसते उठते, मनाला आले की नाचते. छान आहे मायबा. विडल आणि हे जे कार्य चालू आहे, धर्म कार्य, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. धर्माच्या बाबतीमध्ये कीर्तन विसरा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली बोल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. आणि भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्या छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. दिया हमें सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. दिया हमें सुंदर शिवाजी राजा.
शून्याचं स्वराज्य निर्माण केलं. हे चॅटला आहे तर मॉनिटर मध्ये आवाज द्या जरा, पकवाजाच्या चॅटला. जिनं तलवार दिली ती सुद्धा तुळजा भवानी, आणि जिनं तलवार दिली ती तुळजा भवानी, तलवारीचं नाव सुद्धा भवानी. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहे, आणि त्या स्वराज्यात सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. आणि मराठी शाहीची तलवार ज्या माऊलीनं यशस्वीपणे पुढे चालवली, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मराठी शाहीचं साम्राज्य आज चारधाम तीर्थयात्रा कुठेही जा, अहिल्यादेवींचं नाव घेतल्याशिवाय भारत देशाचा इतिहास पूर्ण होत नाही. ही अहिल्यादेवींची ताकद आहे. काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार असो, सुरटी सोमनाथ असो, नाही तर कोणताही मंदिर घ्या, का प्रशासन कसं चालवायचं, न्याय कसा द्यायचा, समाजाचं दुःख काय, कला क्षेत्राला वाव, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आणि त्या गोष्टीचा सखोल अभ्यास अहिल्यादेवींच्या जीवनामध्ये घडला. वाघासारखा कणा होता ताठ, शत्रूला कधीच दाखवली नाही पाठ. संपूर्ण भारत देशामध्ये त्या नदीवर त्या माऊलीने बांधले घाट, आणि अशा अहिल्यादेवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट. अशी माऊली पुन्हा जन्माला यावी. काय माता होऊन गेलेला, आणि आजही त्या अहिल्यादेवींच्या विचारावर भारत देश चालतो. देश ज्यांच्या ताब्यात आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे का नाही, स्त्री शक्ती. इंदिरा गांधी पंतप्रधान होऊन गेल्या. स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, जनाबाईचा अभंग आहे. ती ताकद अंतकरणातली प्रगट करा. आणि छत्रपतीने 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी बुड नकराचा होता 7.5.
लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. जातीपातीच राजकारण छत्रपतीने कधी केलं ना. 18 पगड जातीतले मावळे होते. मुस्लिम समाजातले सुद्धा 13 सरदार त्यांच्या असणाऱ्या तोफखान्यामध्ये होते, सैन्यामध्ये होते. त्यांचा लढा कोणत्या जाती विरुद्ध नव्हता. त्यांचा लढा अन्यायाच्या विरुद्ध आहे, अधर्माच्या विरुद्ध आहे, अत्याचाराच्या विरुद्ध आहे. सध्या हे महाराष्ट्राचं जे वातावरण चालू ना जातीपातीचं, ही महाराष्ट्राची व्याख्या नाही मायबाप. जातपात धर्म सोडून जिथं काम केलं जातं त्याला माझा वारकरी संप्रदाय म्हणतात. आज एवढा हजारो समाज कोण कोण्या जातीचा आहे पण त्याचा विचार नाही. मांडेला बसलो ज्ञानोबा तुकोबाची कृपा महाराष्ट्राच्या मातीचं वैभव आहे. हे विचार या ज्ञानोबरांच्या व्यासपीठावर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजले जातात. 10 लाख वारकरी माऊलीच्या सोबत आहे. कधी कोणाला जात विचारली? माऊली शिवाय बोलणं नाही राव. या माऊली, बसा माऊली, जेवले का माऊली, धक्का लागला तरी माऊली बघून चला की प्रेमानच बोलणार. हा वारकरी संप्रदाय. दुसरी जागा नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, एवढी एक जागा आहे. इथं हजारो माणसं एकत्र होतात ना. दुसरीकडे कुठं राहिलं तिथं? यात्रेत बी पिऊन धिंगाणा करत तिथं माणसं एक होय ना. सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ते बॉम्बाल त्यात 500ने ठरलं आणि 300नेच दिलं. म्हणजे ज्याने सभा ठेवली त्याचं वाजवून टाकत्यात. इथं आहे का कोणाला पगार पैसे? उत्स्फूर्त सहभाग, स्वतःच्या आनंदासाठी आपण येतो. आणि जातपात धर्म पेहऱ्याच्या पलीकडं महापुरुषाला जातीत वाटून घेणं हा त्यांच्या विचाराचा अपमान आहे मायबाप. भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, यांचं कार्य कोण? भगवान बाबा 5 कर्मेंद्रे, 5 ज्ञानेंद्र, 11 मन यांच्यावर ज्यांचा ताबा आणि वारकरी संप्रदायाचा ज्यांनी शोधून काढला गाभा, त्यांचं नाव संत भगवान बाबा. महापुरुषाला जातीत वाटून घेणं हा त्यांच्या विचाराचा अपमान आहे मायबाप. छत्रपतींनी आणि हे छत्रपतींवर विचार कोणी रोजवले? तुकोबाराने. सकळ अशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीचे नाभी. म्हणून तरुण मला विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा, आई वडिलाची सेवा करा, निर्व्यसनी जीवन जगा, तर तुमची लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले आता. सध्या गावागावातला जर जटिल प्रश्न कोणता असेल, सध्या पाण्याचा प्रश्न नाही, अन्नधान्याचा नाही, पैशाचा नाही, प्रश्न एकच, बायकाच भेटाना. आम्हालाच काय काय महाराज आमच्या पोराला पोरी बघा, म्हणजे आम्हाला तेवढेच धंदेत का? तुझं गायबानं बेकार भाजणं त्या लायकीच आहे का? पोरगे बघाच्या मापात बोंबलत फिरते. कोण त्याला बायको देईन रे? थोबाडात मावा डाब्यावर जाते, 10 रुपये ते आई संग भांडणं, बापा संग भांडणं. त्याला बघितलं तर डीजेवाले सुद्धा घाबरत येते. असला ते पियाले अंग घाली होतो या लय. आणि कोण अरे करतो तर का म्हणा बापाच्या इस्टेटी मजा करणार, स्वतःच्या मनकडे धमक जगाला दाखवा. अशी क्वालिटी कामा पुरीच्या सोडा, पुरीचा बाप तुमच्या फिता झाला पाहिजे, तो म्हणला पाहिजे जावा 1 नंबर आहे, असा जावाय पाहिजे, तिकडून फोन आले पाहिजे तुमचं हाय का औंदा काय नियोजन. हे करतो तो का म्हणा बोंबलत काय फिरता. नाही तर सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मध्ये बोला काय मागण्यात, म्हणे आम्हाला बायका द्या. आता तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही काय करता? ते काय रेशन कार्ड गहू तांदूळ का काय फुकट वाटायला काय कशाचं मोर्चाच. आणि लग्न जमिताना माझं ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगणे, लग्न जमिताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं व ते कसलं बी असू द्या समजूनच घेतं, त्याचा लय हाल होत्या. तो त्या आईकडे गेले की आई सारखाच बोलवतो. आईला म्हणतं तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतं तुझंच खरं आहे. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. बरं का आईला बोलावतो, बायकोला रागन, बायकोला बोलावतो, आईला रागन, मित्राला फोन करा तर ते प्यायला पैसे मागत. ते म्हणजे चौकडून जाम झाले, त्याला काही सुधार नाही. त्या मुलांना 3 वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा, प्रेम द्या, प्रेम घ्या, वाण्यानं गोड बोला, समाज जिंका. एवढ्या महामारीतून कोरोनासारख्या 3 लाटातून वाचलं, 2025चा सप्ताह करतो. हे देवाने दिलेलं आपल्याला बोनस आयुष्य, कधीतरी देवाचा आभार माना. देवानं मला काहीतरी द्यावं म्हणून मंदिरात जाऊ नका. देवानं मला खूप काय दिलंय ह्याचा आभार मानण्यासाठी भगवंताची सेवा करा. ब्रवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे हारी, वाचने आलो येतवरी, उरले ते हरित मा समर्पण. म्हणून उरलेल्या जीवनामध्ये देशसेवा, धर्म आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य सांगतो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका. सप्ताचं काम असेल, गावचा विकास असेल, त्या ठिकाणी
राजकारण न करता सगळ्यांनी एक व्हावं अशी ही सुंदर प्रथा आपल्या गावात सगळ्या विचाराची माणसं आपण एकत्रित हा सोहळा आनंद करतो. कारण एक वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकी झाली 2 वर्षाला सप्ताह सुरू करून पण तालुक्यात चर्चा सप्ताह करतं घोषा पूर्ण केला तसा करावं, ही एकीची ताकद आहे मायबाप. अशीच एकी अखंड अविरतपणे राहावी आणि हे अखंड सेवा करण्यासाठी ज्ञानोबाराने तुम्हाला अति प्रचंड अशी ऊर्जा द्यावी ही ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना. हे करण्यासाठी काय करावं लागेल? करती घोष जय जयकार, मुखानं भगवंताचं चिंतन. बर मग होतं काय? जळते दोषाचे डोंगर. तुम्ही तर म्हणले वीर आहेत, वीर म्हणलं की योद्धा, योद्धा म्हणलं की लढाई, लढाई म्हणलं की शस्त्र. क्षमा दया शांती बाण अभंग हे हाती. क्षमा दया शांती हे संतांकडे शस्त्र आहे. ह्या 3 शस्त्रावर जर माणसे कवर नाही झाली तर शेवटचं ब्रह्मास्त्र बाण अभंग हे हाती. अभंगाचे बाण करतो तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि तो गोबारा म्हणतात ज्याच्याकडे अभंगाचे बाण, क्षमा दया शांती शस्त्र आणि मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन, तीच माणसं या जगाच्या पाठीवर बळीवंत आहेत अभंगाच्या शेवट.